कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरचे गुण गावे हरचे गुण गावे हरचे काही नोहे बाबा काही नोहे बाबा दुर्जनाचे शांती खडग शांती खडग मग काही नोहे बाबा काही नोहे मग काही नोहे बाबा काही नोहे दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची तुका म्हणे दाता सखा म्हणे दाता सखा म्हणे दाता सखा ऐसा सारिका ऐसा हो मग काही नोहे बाबा काही नोहे बाबा काही नोहे बाबा दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काय नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती काळा सीते नागविती मग काय नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंत सरिखा मग काय नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण
संतांच्या चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा हो त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मुरिष्टम वातात्मजम वानरेवद मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ निवडलेला अभंग वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ असलेले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग असून प्रस्तुत अभंगामधून संत श्रेष्ठ तुकोबराय आपल्याला उपदेश करतात. उपदेश महाराजांचा असा आहे कीर्तनांचा. महाराज म्हणतात करावे कीर्तन, तुम्ही कीर्तन करा. कीर्तन करत असताना कीर्तनाचा विषय काय असावा महाराज उत्तरार्धात सांगतात. मुखे गावे हरीचे गुण, भगवंताच्या गुणाचं कीर्तन करा. आणि अशा प्रकारचं कीर्तन जर आपण केलं तर त्याचं ताकद सांगतात, सामर्थ्य सांगतात, फळाची प्राप्ती सांगतात. मग काय नोही बाधा, कुठलीच बाधा होणार नाही. महाराज कुठलीच नाही का हो. महाराज म्हणले कशाचीच नाही. एक साधक म्हणला कोरोनाची. महाराज म्हणले कोरोना ओमेक्रो हे साधं आहे म्हणले. ठीक आहे ना. आता ओमायक्रोन आला. माणसाचे सगळ्यात भयानक जर कोणते शत्रू असतील तर 2 शत्रू आहेत, काम आणि क्रोध. आणि या काम आणि क्रोधाची सुद्धा बाधा होत नाही. म्हणजे काम दुर्जनाची क्रोधा. आणि एकदा का क्रोधावर विजय मिळवला जीवानं तर माणसाला शांती प्राप्त होती. आणि ज्या मनुष्याच्या, ज्या महापुरुषाच्या हातामध्ये शांतीसारखं शस्त्र असतं, तुकोबराय म्हणतात त्यांना काळावर विजय मिळवता येतो. शांती खड्ग हाती काळा सीते नागविती. आणि ज्यांना काळाला अधिकारात ठेवण्याचा अधिकार प्राप्त होत असतो असे संत महात्मे भगवंताला आवडतात. म्हणून दानसूर असा भगवान पांडुरंग परमात्मा अशा भक्तांना जवळ करतो आणि त्यांचा सखा होतो. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. असा सरळ सोपा साधा अभंगाचा अर्थ. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार तो असा. आजच्या सेवेचं निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भगवान दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा समस्त गावकरी मंडळी रणेरवाडी आणि या वर्षीच्या या सप्ताहातील याची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या सर्व मायबापाकडून आपल्या लेकराकडे आलेली ही सेवा सेवेकरिता उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील गुणीजन महाराज मंडळी, हरिभक्तपरायण गायनाचार्य गजू महाराज सोन्नेकर, हरिभक्तपरायण गंगाधर महाराज यकृकेकर, हरिभक्तपरायण लहू महाराज गोविंदपूरकर, हरिभक्तपरायण पांचाळ महाराज कुंभारीकर, हरिभक्तपरायण आर्वीकर आमचे सर्व महाराज मंडळी, हरिभक्तपरायण. आता तुम्ही आठवण करून देईल धर्मपुरी. माझं नाव हनुमान आणि योगायुक्ती माझी शेपूट म्हणून सोबतच असतात आणि तेच राहिले बघा. असं होते. हरिभक्तपरायण जिजा महाराज चट्टे धर्मापुरीकर, हरिभक्तपरायण जड्डू महाराज आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमात असते.
मृदंग महामेरू, आमचे परमस्नेही परम मित्र, शिक्षकी पेशे असलेले आमच्यासारखे हरिभक्तपरायण आमचे मित्र मंगेश महाराज राऊत, तसेच आजच्या या सेवेला आवर्जून या ठिकाणी उपस्थिती माऊली HD यूट्यूब चॅनल परभणी आमचे परम मित्र हे देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी आलेले आहेत. म्हणले महाराज आपल्या गावचा एक कार्यक्रम यूट्यूबवर दाखवू म्हणले आपण. त्यांचं माऊली HD यूट्यूब चॅनल नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब जर केलं तर आपल्याला हे कीर्तन नेहमी कधीही कुठेही पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भव्यदिव्य स्वरूपाचा या ठिकाणी सोहळ्याला लौकिकता आणि सुंदरता आणणारे प्रसाद भाऊ आपले सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आणि उपस्थित असलेले सर्व संत श्रेष्ठ सर्व मायबाप उपलब्ध वेळेमध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तुकोबारायांनी जो उपदेश केलेला आहे ना, या उपदेशाला तरुणांची जास्त गरज आहे. थोडं बरं वाटलं आज अनेक तरुण या ठिकाणी माझ्या पुढे बसले. ऐकायला तरुण असले तर बरं वाटतं. ऐकायला तरुण, वाजवायला तरुण, गायन करायला तरुण, सांगायला तरुण. म्हणून सांगतो जोपर्यंत जवानी आहे तरुण तोपर्यंत परमार्थ घ्यावा करून. कारण काळ पाहते आपल्याला वरून वरून आणि काळाच्या नियमानुसार एक दिवस जायचंय मरून. आपण गेल्यावर मरून सगळे जवळ रडत बसतात वरून वरून आणि लगेच टाकतात आपल्याला मातीत नेऊन पुरून. म्हणून हात जोडून सांगतो जोपर्यंत जवानी आहे तरुण तोपर्यंत परमार्थ घ्यावा करून. कारण हा मानव देह पुन्हा मिळणार नाही फिरून. विठ्ठल याकरिता तुकोबाराय आजच्या अभंगामधून उपदेश करतात ते म्हणजे कीर्तनाचा. जीवाला भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर एकंदरीत 4 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे योग मार्ग. योग मार्गातून सुद्धा आमच्या ऋषीमुनीने भगवंताची प्राप्ती केली, पण आजच्या काळात योग शक्य नाही. आज योग फक्त आमच्या रामदेव बाबांनी काय करायचा ना आम्ही टीव्हीवर पाहायचा. योग मार्ग कामाचा नाही. चला दुसरा मार्ग ज्ञानमार्ग. ज्ञानमार्गाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, परंतु प्रत्येक जीवाला ज्ञानमार्गाने भगवंताची प्राप्ती होईल हे सांगता येत नाही. कारण युक्ती तितक्या प्रवृत्ती. मनुष्य बदलला की बुद्धी बदलते. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये भेदभाव आहे, कमी जास्त प्रमाण आहे. प्रत्येकाला ज्ञानमार्गाने भगवंतापर्यंत जाता येईल सांगता येणार नाही. एकंदरीत बुद्धीचे 3 प्रकार. काहींची बुद्धी ही ओल्या शेणाप्रमाणे असते. ओलशेण. ओल्या शेणाला जर आपण पेटवायला गेलो पेटेल का? नाही. तसे काही काही बहादर विद्यार्थी असतात. गुरुजी रिटायर होतात, रिटायर, तरी ते बहादर विद्यार्थी वर्ग सोडत नाहीत. ओल्या शेणाची बुद्धी. दुसरा वर्ग आहे गौरीच्या बुद्धीचे. गौरी पेट घेते, पण जो कोणी पेटवणारा असेल त्या पेटवणाऱ्याला फुंकर मारून रडवल्याशिवाय राहत नाही. तसे काही काही विद्यार्थी शिकतात पण गुरुजीला परेशान करून सोडतात. परंतु तिसरा वर्ग असा आहे बुद्धीचा कर्पूरवत बुद्धीचे. कर्पूरवत म्हणजे कापराच्या. गुरुजींचं वचन आणि शिष्याचा कान यांची भेट झाल्याबरोबर जे शिकतात ना त्याला म्हणावं कर्पूरवत बुद्धीचे. ज्याप्रमाणे कापराला अग्नीचा स्पर्श झाल्याबरोबर कापूर पेट घेतं त्याप्रमाणे गुरुजीचं वचन ऐकल्याबरोबर विद्यार्थी शिकतात. काना वचनाची या भेटी. बस. ज्ञानमार्गानेही प्रत्येक जीवाला प्राप्ती नाही. तिसरा आहे कर्म मार्ग. कर्म शक्य नाही, यज्ञ याग. चौथा मार्ग माझ्या संत मायबापांनी आपल्याकरिता सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग.
अत्यंत सोपा, साधा आणि प्रत्येकाला या मार्गाने जाता येतं. म्हणून भगवंताकडे जाण्याचा सर्वात महत्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा, खूप सोपा आहे म्हणतात महाराज. या सोप्या मार्गाने गेलं पाहिजे. एखाद्या गावाला जात असताना आपण वाटी चरतो, मग सोप्या वाटानं जावं की अवघड? सोप्या. ज्ञानोबा वर्णन करतात, सोप्या वाटानं जरी गेलं तर पायांना चालायचं, आणि आडरानानं जरी मनुष्य धावत गेला तरी कोणाला चालायचं? पायाला. ज्ञानोबा वर्णन करतात, आगा उजू वाटा चालावे तरीही पायची सिनवावे, आडराणी धावावे तरीही त्याची. ज्ञानोबरायांची भाषा. मग रुळलेल्या वाटानं जा. भक्ती मार्गामध्ये सुद्धा प्रश्न पडला, मग आता कोणत्या भक्तीनं जायचं? 9 प्रकारच्या भक्त्या. कोणती भक्ती करायची? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. 9 भक्त्या. सर्वात कठीण भक्ती 7व्या क्रमांकाची, जे आमच्या हनुमंतरायाने केली, दास्यत्व. शक्य आहे का? सर्वसामान्य जीवाला नाही. आयुष्यभर कोणाचं सेवक म्हणून जर राहायचं असेल तर आपल्याला शक्य नाही. पण हनुमंतरायानं प्रभू श्री रामचंद्राचं दास्यत्व पत्करलं, देवाची प्राप्ती केली. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. ओ दासत्वनी काट हनुमंते पैकेले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. दासत्वनी काट हनुमंते म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, दास्यत्व निकट हनुमंत पै केले. हनुमंतरायानं केलं. आणि फळाची प्राप्ती काय असेल तर देवाची प्राप्ती. याकरिता तुकोबराय सांगतात, ही भक्ती शक्य नाही. अत्यंत सोपी कलियुगामध्ये उपयोगाची भक्ती तुकोबराय वर्णन करतात 2ऱ्या क्रमांकाची, श्रवणम कीर्तनम. तुकोबराय सांगतात, कीर्तन करा. कीर्तन सोपी भक्ती आहे. आता काही काही जणांना प्रश्न पडेल, सर्वात सोपी कीर्तन कशी? महाराज, हे सोपं नाही ना इथं उभं राहणं, कमरेला पट्टा बांधणं, डोक्याला फेटा बांधणं. महाराजांना हे कीर्तन अपेक्षित मुळातच नाही. कोणतं कीर्तन तुकोबराय सांगतात? प्रत्येक बसलेल्या जीवाला करता येईल अशी सेवा, असं कीर्तन तुकोबराय सांगतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे. कोण सांगतात? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात सोपं साधन. तुकोबराय सुद्धा याच भक्तीच्या या ठिकाणी आपल्याला अट्टहास करतात, कीर्तन करा. कीर्तन कलियुगामध्ये कीर्तनासारखं सोपं साधं माध्यम नाही. आणि कलियुगामध्ये कीर्तनातूनच भगवंताची प्राप्ती होते. तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट, तेने नारायण देईल भेट. कलियुग माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. भगवान पांडुरंग परमात्मा भेट देतो. कशानं? तेने. तेने म्हणजे कीर्तनानं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. काही माणसं इथं पण शंका निर्माण करतात, खरंच कीर्तनात देव भेटतो का? भेटतो नाही, कीर्तनातच असतो. कीर्तनातच
असतो माझे भक्त गाती येथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे भक्त गाठी जेथे नारदानी उभा तेथे नारदानी उभा तेथे नारदानी उभा तेथे माझे भक्त गाती येथे नारदा मी उभा तेथे हो नारदा मी उभा तेथे 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 माझे भक्त गाती येथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे तेथे माझे भक्त गाठी जेथे नारदानी उभा तेथे नारदानी उभा तेथे नारदानी उभा तेथे भगवंत नारदाला सांगतात नारदा होऊ दे एकदा नारदाला सांगतात भगवंता नारद म्हणतात जेथे गाती माझे भक्त उभा मी तेथे. आता कीर्तनात देव आहे मग प्रश्न पुढचा दिसत कसा नाही प्रश्नच तो पाहायचा नसतो तो बुद्धीने अनुभवायचा असतो. बुद्धीचा विचार करून आपल्याला त्या देवाची प्राप्ती करायची असते ओळखायची असते. बुद्धीनं माणसं विचारच करत नाहीत. पा बुद्धीचा जर विचार आपण योग्य केला तर ज्ञानोबा म्हणतात बुद्धीसारखं वैभव दुसरं कोणतं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजी. माणसं स्वतःला गरीब समजतात स्वतःला बिलकुल गरीब समजायचं नाही. बुद्धीसारखं भगवंतानं वरदान आपल्याला दिलं. बुद्धीचा फक्त वापर करायचा. कसा विचार करायचा पहा. 3 मित्र असतात आणि 7 वाट्या बासुंदी. किती वाट्या 7 वाट्या. प्रत्येकानं 2-2 वाट्या बासुंदी खाल्ली. किती वाट्या उरल्या 1. कोरोनाच्या काळात अभ्यास केलाय का 1 वाटी उरली. प्रश्न पडला राहिलेली 1 वाटी कोण खायची. काय करावं म्हटले चला म्हणले विचार करू. त्याने एक फॉर्म्युला ठरवला. आपण आज रात्री झोपू म्हणले आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येकानं पडलेलं स्वप्न सांगायचं. ज्याचं स्वप्न चांगलं त्याला काय बासुंदी हे का नाही. ठरल्याप्रमाणे रात्र झाली झोपले. सकाळी उठल्याबरोबर पहिल्याला विचारलं काय स्वप्न पडलं. पहिला म्हणला हा 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 पडू का न पडू पण आता रंगवावं लागेल ना. माझ्या स्वप्नामध्ये म्हणला मी अयोध्येला गेलो. अयोध्येला आणि अयोध्येत गेल्यावर 5 किलोमीटर अंतर असताना मला प्रभू श्रीरामचंद्रांनी पाहिलं आणि भगवंतांनी पाहिल्यानंतर भगवंत पळतच आले. भक्ता ये 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 ये. संतांच्या भूमीतून आला महाराष्ट्रातून आला. काय म्हणला देवाच्या मागं लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमंतराय मिरवणूक काढीत अयोध्येला नेलं. म्हणला दरबारात गेलो. काय थाट म्हणला माझा. सीता आई स्वयंपाक करायला देव संगतीला पंक्तीला लक्ष्मण भरत वाढायला हनुमंतराय पाणी वाढायला. काय थाट झाला म्हणला माझा. आहा हा 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 संपलं स्वप्न. दुसऱ्याला विचारलं तुला काय पडलं. दुसरा म्हणला माझ्या स्वप्नामध्ये मी कैलास पर्वतावर गेलो. म्हणला कुठं गेलो कैलास पर्वतावर गेलो. म्हणला मला माहित होतं म्हणला महादेव कुठंतरी ऐकलं होतं महादेव भोळे शिव भोळा चक्रवर्ती. आणि अशा भोळ्या देवाला काय लागतंय म्हणला एक श्लोक म्हणला कैलास राणा शिवचंद्र मौळी. देवाला आनंदच झाला. म्हटलं महादेव उठले माझ्या स्वागताला. पुढं महादेवाच्या मागं नंदी गणपती कार्तिकी पार्वती माता. काय थाट झाला म्हणला. स्वागत समारंभ झाला म्हणला आणि मला वाट लावलं म्हणला. आता नंबर तिसऱ्याचा. तिसऱ्याला विचारलं काय स्वप्न पडलं. तिसरा म्हणला मला झोपच लागली नाही. तिसरा काय म्हणला मला झोपच लागली नाही. हे दोघं म्हणले तुला झोपच लागली नाही म्हणलं स्वप्न कसं पडेल तुझा तर विषयच नाही. याला बाजूला केलं.
दोघांमधून शर्यतीमधून जो अयोध्येला गेलता त्याचा नंबर. कारण सध्या कोणाला नंबर द्यावा लागेल? अयोध्येला. का? हजारो वर्षापासून आपलं अपूर्ण असलेलं स्वप्न प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर, आणि ते मंदिर येत्या याची देही याची डोळा आपल्याला बघायला मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणून पहिला नंबर अयोध्येला. ठरलं. आणा म्हणले बासुंदी. वाटी आणली बासुंदीची. उघडून पाहिलं तर वाटीत बासुंदीच नव्हती. वाटीत बासुंदी नव्हती. हे दोघांनी संशय कोणावर आणला? तिसऱ्यावर. कुठे म्हणजे बासुंदी? आता तिसरं मला सांगायचं का बघा, बुद्धीचे वैभव. तिसरा म्हणला, काय सांगू म्हणला तुम्हाला, तुम्ही दोघं झोपले म्हणला. आहा, मला झोपच येईना म्हणला. कीर्तन संपलं 12वर 1 वाजला म्हणला, आणि मला झोप येईना म्हणला. आणि आपले हनुमंतराय मंदिरातले म्हणला फेरफटका मारायला बाहेर आले म्हणला. हनुमंतराय बाहेर आल्यानंतर हनुमंतरायने म्हणला पाहिलं मला, आणि माझ्या जवळ आले आणि मला विचारलं, भक्ता झोपला नाही का अजून? मी म्हणलं देवा झोपच येईन. देव म्हणले तुला भूक लागली असेल. म्हणलं नाही देवा. वाटीत काय? मी म्हणलं बासुंदी. काय म्हणले ते? म्हणलं नाही देवा, मित्रांचा करार ठरलाय. देव ऐकले नाही म्हणला. देव म्हणले खातो की नाही? खाल्ली ना म्हणला. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. तिसऱ्या मित्रानं बासुंदी खाण्याकरिता झोपला नाही, स्वप्न पाहिलं नाही, फक्त कशाचा वापर केला? बुद्धीचा. तुकोबराय सांगतात, बुद्धीनं विचार जर केला तर वाटीभर बासुंदी जर मिळत असेल, तर त्याच बुद्धीचा वापर जर केला तर देव का मिळणार नाही? विठ्ठल याकरिता महाराज म्हणतात, बुद्धीनं तो ओळखायचा असतो. कोणाच्या कीर्तनात देव आला? आद्य कीर्तनकार संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांना पहिलं कीर्तन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केलं, आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः चाल म्हणा. नामदेव कीर्तन करतो पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा नाचता नाचता नचैता 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 नसता 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 नसता
पंढरपूर वाटायला पंढरपूर. या चालीमध्ये एवढी ताकद तर प्रमाण म्हणाय कोण? ज्ञानोबा आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानदेव गोपाळांशीला ह्या वाटी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईने विनंती केली, ज्ञानदादा बोला, प्रमाण बोला. प्रमाण म्हणायला ज्ञानोबा आहे, कीर्तन करायला नामदेव आहे. आणि श्रोत्यामध्ये श्रोते का असे होते का खांबाचा आधार घेणारे? श्रोत्यामध्ये संत कबीरदास, चोखोबर आहे, निवृत्ती दादा, सोपन काका श्रोते. आणि चाल म्हणायला ज्ञानोबा आहे. काय गोड आवाज असेल, काय प्रमाण असेल ज्ञानोबरायांचं. कीर्तन नामदेव राय करायलेत, ज्ञानोबराय चालू म्हणायलेत. विटेवरच्या देवाला तर रावलच नाही. बोलता बोलता कीर्तनी रंग भरला, प्रेमाची छंदे विठ्ठल नाचू लागला. विटेवरचा देव खाली आला आणि कीर्तनात येऊन नाचायलाय. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई बा देवा ऐसा बोली कबीर. श्रोते सावध असले पाहिजे. महाराज कुठं चुकायला हे कळालं पाहिजे. हे का नाही? भगवंत नाचायला लागले, भगवंताकडे नजर गेली आमच्या कबीरदासजींची. कबीरदासजीने पाहिलं, देवा सावध व्हा, सावध सावध, अनर्थ होईल देवा. पित्तांबर गळायला आला तरी बेधुंद अवस्थेत भगवंत नाचायला लागले. मला सांगा, नामदेव महाराजांच्या कीर्तनात झोपलेला देव जागा होऊन येऊन नाचायला लागला. आणि आमच्या कीर्तनामध्ये जागी असलेली माणसं जागी असलेली माणसं आणि झोपलेला देव, दोन कीर्तनात तुलना बघा. कीर्तनात ताकदच राहील नाही आमच्या तेवढी. जागे बाहेर आतनी पैसे घरात घर पूर गेले, कैसे घरात घर गुल गेले. आलेनो अंधार ना उजळले, नेनो अंधार उजळले. आलेनो अंधार ना उजळले. वासुदेव करी झोपे, वाड्यात बाहेर तारा, अंधार ना उजळले. वासुदेव करतो फेरा, वासुदेव करतो फेरा. बोले बोले जागे बाहेर आतनी तेरे, कैसे घरात घर गुल केले. हो देनो अंधार ना उजळले. कैसे घरात घर गुल केले. मेरा अंधार ना उजळले, उजळले. वाह. कलियुगामध्ये कीर्तनात देवाची प्राप्ती होती. नामदेव रायांच्या कीर्तनात देव असतो हे सिद्ध झालं. याकरिता तुकोबराय म्हणतात, भगवंताची जर प्राप्ती जीवाला करायची असेल तर तुम्ही कीर्तनच करा, अन्य काही करू नका. पहिलं चरण. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. करावे कीर्तन, करावे कीर्तन.
कळालं पाहिजे हे का नाही. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तनाचं सामर्थ्य सांगताना तुकोबराय सांगतात भगवंत तुम्हाला कीर्तनात प्राप्त होईल म्हणून तुम्ही कीर्तन करा. कीर्तनाची ताकद काय आपल्या समोर एक दोन प्रसंग मांडतो. भाग्य तरी ऋणी देव ऐसा देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा हो देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव. ब्रह्मीभूत काया होत ते कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मरूप काय होत ते कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव भाग्य तरी देव देव ब्रह्मभूती काया होत असे कीर्तनी तसे कीर्तनी. कीर्तनाचं माध्यम ताकद कीर्तनाची. आद्य कीर्तनकार संत श्रेष्ठ नामदेव महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी वसा घेतला भगी फताका खांद्यावर आणि उत्तर भारताकडे नामदेव महाराज यात्रा करत 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 निघले. पंजाब मध्ये गेले. नामदेव महाराजांनी जात असताना जेवढे काही गावं लागतील त्या प्रत्येक गावामध्ये नामदेव महाराजांना रात्री कीर्तन करावं. पंजाब मध्ये नामदेव महाराज गेले. ज्या गावात कीर्तन चालू कीर्तनाचं महिमा सांगायलेत नामदेवराय आणि कीर्तनाचं महात्म्य सांगत असताना एका शेतकऱ्याची गाय गावात मरण पावली. शेतकऱ्यानं कीर्तनाचे काही शब्द ऐकले. ऐकल्याबरोबर म्हणला महाराज सांगतात एवढी ताकद कीर्तनात. त्याने ती गाय उचलली आणि लगेच काय केलं गाडीत टाकली. बैलगाडीनं गाय घेऊन आला कीर्तनाच्या ठिकाणी. महाराज थांबा 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 तुम्ही म्हणता ना कीर्तनामध्ये देव असतो कीर्तनामध्ये एवढी ताकद असते मग काय करा म्हणले आमची गाय जिवंत करून दाखवा. आलं का संकट. नामदेवराय म्हणले मला 3 दिवस टाइम दे. पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला आणि तिसरा दिवस जायला. लोक टुकू 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 पाहायला बघ्यांची गर्दी झाली. बोलवं लागतात का नाही. काय होतंय आता. नामदेवरायांच्या डोळ्यात पाणी आलं. डबडबल्या डोळ्यांनी नामदेवराय पांडुरंग परमात्म्याकडे पाहायला लागले. देवा ही गाय जर जिवंत नाही झाली देवा उद्या कीर्तनाला कोणी येणार नाही देवा. भगवंत नामदेवरायला बोलले आणि देव नामदेवरायला म्हणतात नामा माझी काय रे चूक. तूच 3 दिवस मागितले. तो सुरुवातीलाच 3 मिनिट मागितली असते तर 3 मिनिटात गाय जिवंत केली असती. मला 3 दिवस तुझ्यासाठी थांबावं लागलं. नामदेव महाराजांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली हे सामर्थ्य कीर्तनात. याकरिता तुकोबराय वर्णन करतात करावे कीर्तन. दुसरा प्रसंग नामदेव महाराज औंढ्याला आले. औंढा नागनाथाच्या मंदिरासमोर नामदेवराय उभा राहिले आणि नामदेवरायनं मंदिरासमोर कीर्तन चालू केलं. जे भट होते त्या ठिकाणी ब्राह्मण वृंद त्याने सांगितलं नामदेव महाराज मंदिरासमोर कीर्तन करायचं नाही. चला हा म्हणले माग पाठीमाग काढून दिलं. नामदेवराय काहीच बोलले नाही. संत काही बोलत नसतात. संतांना माहित आहे नमस्कार दाखवल्याशिवाय लोक चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाहीत. नामदेवराय पाठीमागे गेले. नामदेवरायनं मागे कीर्तन केलं. नामदेवरायांचं कीर्तन चालू झालं. कीर्तनाची ताकद एवढी होती त्या फिरविले देऊळ जगामाची ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगामाची ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगामाची ख्याती फिरविले देऊळ जगामाची ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती
माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. सामर्थ्य देऊळ फिरलं देऊळ. आता वस्तूचा विचार केला तर निर्जीव वस्तू फिरेल का? पण फिरली ना. रेड्या वेद बोलेल का? बोलला ना. निर्जीव भिंत चालेल का? पण चालली. लोक एवढाच विचार करतात कसं फिरल, कसं बोलल, कसं चालल. चालविणारे आणि बोलविणारे कोण होते याचा विचारच करत नाही. चालविणारे कोण? म्या बोलविल्या यदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाली, जो या जगाशी चालिता शक्ती. सामर्थ्य त्यांचं. नावात ताकद आहे. नावात. लोक म्हणतात काय नावात? साधी नावं नाहीत. ज्ञानोबरायांनी भावंडांची नावं बघा. अज्ञानाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती झाली की मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून दुसरा ज्ञानदेव. एकदा का माणसाला ज्ञान प्राप्त झालं की जीवन जगण्याचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. आणि सोपा मार्ग झाला की माणसाला मुक्ती मिळते म्हणून चौथी मुक्ताई. ताकद पहा. देऊळ फिरलं कीर्तनात. तिसरा प्रसंग तुकोबरायांचा. तुकोबरायांची सासरवाडी, पहिली सासरवाडी मामाचं गाव लोहगाव. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या परिसरात कुठं कीर्तन असलं. शिवाजी महाराजांना बातमी कळाली की महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला यायचे. लोहगावामध्ये असंच कीर्तन चालून कीर्तनात मस्त रंग भरला. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. खानाला बातमी कळाली. खानानं सैन्य पाठवलं. कशाला? शिवाजी महाराजांना पकडायला. चारही बाजूने त्या शत्रूने येडा घातला. तुकोबराय कीर्तन करतात. तुकोबरायनं नजर फिरवली. महाराजांच्या लक्षात आलं कीर्तनात बसलेल्या शिवाजी महाराजावरती हे काय संकट आहे. संकट. तुकोबराय देवाला बोलतात, देवा कीर्तनात ताकद असते. आम्ही भगवंत लोकांना सांगतो देव असतो, मग इथं बसलेल्या राजावर संकट कसं? देवाला काळजी लागली. देवानं शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. एक रूप पूर्वेकडे शिवाजी महाराज पळालेले दिसले की ते लगेच खानाच्या सैन्याने म्हणावर देखो 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 शिवाजी भाग गया भागो भागो भागो. दुसरा पश्चिमेला, तिसरा उत्तरेला, चौथा दक्षिणेला. चारही बाजूचं सैन्य चार दिशेला पळून लावलं. हे सामर्थ्य कीर्तनाचं तुकोबराय वर्णन करतात. करावे कीर्तन. पण कीर्तन करत असताना तुकोबरायनं कीर्तनाचा विषय सांगितला. मुखी गावे हरीचे गुण. भगवंताच्या गुणाशिवाय कीर्तन नसावं. माझे गुरुवर्य मनीषानंद महाराज सांगतात, कीर्तनकारानं गादीवर उभं राहिलं. ग्रंथ, संत आणि भगवंत या तिघाशिवाय तोंडातून शब्दच काढू नये. याला म्हणावं कीर्तन. पण आजकाल आम्ही शेनगावला कीर्तनाला गेलो. कोणतं गाव होतं महाराज? उमरदरी. गावामध्ये आमची गाडी गेल्या गेल्या एक जण पळतच आला. असं पोरग मोठं चांगलं होतं. मला वाटलं बॅग घ्यायला चालू का. मी गाडीतून खाली उतरायला. मला महाराज काय? मला आमच्या गावात तुमचं कीर्तन आहे. म्हणजे त्याच्यासाठी चालू ना. नाही 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 मला 7वा दिवस आहे. म्हणजे हो डायरी लिहिले. नाही 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 मला हे सांगायचे. म्हणला आजपर्यंत 6 कीर्तन झाली. 6. मज्जाच आली नाही. काय आली नाही? मज्जा. तुम्ही असं कीर्तन करा म्हणला. आज असं कीर्तन करा सगळे लोक हसले पाहिजे. आणि तेव्हापासून बघा बघा तुम्ही हास्य झालाय कीर्तनाचा. लोक नुसतं पोट भरून हसायला किती द्यायलेत? 50,000 रुपये. किती द्यायलेत? आणि एकीकडे याच 50,000मध्ये आमचा शेतकरी बाप कुणाकडे तरी वर्षभराकरता बांधलेला जातो. वर्षभराकरता सालगडी. आणि हसण्याकरता घंट्याचे 50,000. विचार करा कशाचं कीर्तन असावं. कीर्तनाचा विषय मुखी गावे हरीचे गुण. भगवंताच्या गुणाशिवाय कीर्तन नसावं. किती गुण आहेत भगवंताचे? अनंत गुण आहेत. सकळ गुण संपन्न तो एक भगवंतची जाण. किंवा ज्ञानोबराय वर्णन करतात. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य सती जेथे. 6 गुण.
आणि भगवंताच्या या 6 गुणाचं वर्णन करावं. कोणाचंही करू. वर्णन करायचं असलं, गुण गायचे असतील तर देवाचे गा, गुण गायचे असतील तर देशाचे गा, गुण गायचे असतील तर शिवाजी महाराजांचे गा, आणि गुणच गायचे असतील तर स्वतःच्या मायबापांचे गा. गुण गा. देशाचे गाणं गुण, देशाचे सुद्धा गायले पाहिजे. आपल्यासाठी रात्रंदिवस सीमेवर मारलेत, शहीद व्हायलेत आमचे जवान. कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन निंदात्वा स्तुती करावी देवाची निंदात्वा स्तुती करावी देवाची निंदात्वा स्तुती करावी देवाची निंदात्वा स्तुती करावी देवाची कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन निंदा अथवा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची गाऊ नये, गाऊ नये. आणि आम्ही गातो त्या कीर्ती, गातो ते गुण कोणाचे? सगळे माणसाचे, रडक्या संसाराचे. लेकरू कसंही असू द्या, आई काय म्हणते? माझा राजा, माझा सोन्या. आणि आता नवीन ब्रँड आला बघा गुण गायचा, स्पर्धाला गेली स्पर्धा. आजकाल महिला जावयाचे इकडे गुण गायल्यात, जावयाचे. कसा का असं ना, एकच शब्द प्रत्येकीच्या तोंडात. आम्हाला असा पाहुणा भेटला म्हणत्या, असा पाहुणा भेटला आम्हाला, आमच्या पाहुण्यासारखा पाहुणाच नाही म्हणतात. 4 जणी बसल्या वाट्यावर. पहिलीनं सांगितलं आपल्या जावयाच, आमचे पाहुणे नोकरीला आहेत म्हणले, आणि ऑफिसमध्ये गेले की काय आमच्या पाहुण्याला मान आहे म्हणली. बाई 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 बाई. पाहुणे साहेब खुर्चीवर जाऊन बसले की लोक येतात फायले घेऊन, साहेब 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 साहेब. पहिली सांगायची गुण. दुसरी म्हणली आमचे तर पाहुणे म्हणून जावाई लय मोठे अधिकारी आहे, सगळा जिल्हा त्याच्या ताब्यात आहे, कलेक्टर. तिसरी म्हणली आमचे तर त्याच्यावरचे आहेत म्हणून, आयुक्त. आता चौथी म्हणली हे तर काहीच नाही, गुण गाल्यात. आमच्या पाहुण्याच्या पुढं तर नरेंद्र मोदी सुद्धा खाली मान घालतात म्हणली अशी. आता प्रश्नच आहे ना, ज्या माणसाचा बोलबोला सगळ्या जगात झालाय आज, झाला की नाही? एवढ्याला लहान लेकराला फोटो नका दाखवू, नुसता आवाज ऐकू घाला म्हणा ओळख हे कोण आहे तो, ओळखील का नाही? नुसते 2 शब्द ऐकू दे आजकाल लोकांनी. मेरे भाई बहिणो, आजकाल लोकांना तर एवढं येड लागले. मध्यच्या आवारात जा आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा कशाला आले? काय नाही, मोदीचे पैसे आलते. आता मोदी पंतप्रधान आहेत आणि त्यांनी जनतेसाठी राबवलेली ती काही योजना आहे, म्हणायचं जनधन योजनेचे पैसे आहेत म्हणून. पण काय म्हणाले? मोदीचे पैसे आहेत. गुण. चौथी म्हणली माझ्या जावयासमोर नरेंद्र मोदी सुद्धा खाली मान घालतात. प्रश्नच पडला ते गेला, काय करतात? तेव्हा चौथीनं सांगितलं अगं काही नाही म्हणली, आपलं बस स्टँड आहे ना, त्या बस स्टँडवर म्हणली आमच्या जावयाचं कटिंगचं दुकान आहे आणि मोदी आले तिथे की खाली मान घालतात. आता याला का गुण म्हणाव का? व्यर्थ गुण गाऊ नका. तुकोबराय म्हणतात गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवंता तुझे गुण गायीन. गुण गायचे असेल तर पांडुरंगाचे गा, देवाचे गा, मुखी गावे हरीचे गुण. आणि अशा गुणाचं जर कीर्तन असेल तर तुकोबराय म्हणतात तुम्हाला कुठलीच बाधा होणार मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. काम दुर्जनास क्रोधा,
मग काय नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधात. कोबराय म्हणतात अशा गुणांनी युक्त कीर्तन असेल तर तुम्हाला जीवनात कुठली बाधा होणार नाही. मग काय नो हे बाधा, कोणतीच बाधा होणार नाही. कोरोना ओमिक्रॉन सोडून द्या, सगळ्यात महत्वाचे माणसाचे 6 शत्रू आहेत. आणि आम्ही कोणाला शत्रू बनवलो? भावाला, भाऊकीला, सोयऱ्याला, नवे नवे माणूस माणसाला. खऱ्या शत्रूची ओळखच झाली नाही आम्हाला. लक्षात घ्या, भाऊच भावाच्या प्रगतीला अडथळा आणतो. आमच्या अधोगतीला आम्हीच कारणीभूत आहेत. वाक्य एक लक्षात घ्या, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. लाकूड तोडायला त्याच लाकडाचा दांडा कारणीभूत. कुऱ्हाड कितीही मोठी असू द्या, कितीही जलद असू द्या, नुसत्या कुऱ्हाडीनं झाड तुटत नाही. लक्षात घ्या. म्हणून भावाभावात प्रेम, भावकीत प्रेम, सगळ्यांनी सलोखा जपा, सलोखा. हे शत्रू नाहीत. संत महात्म्यांनी 6 शत्रू सांगितले, काम क्रोध लोभ मद मस्तर अहंकार. आणि या 6 शत्रू मधले 2 सगळ्यात भयानक, काम आणि क्रोध. ज्यांना ज्यांना या कामानं क्रोधानं बाधा केली, बघा नाथबाबाचा येडक्या अभंग पाहून घ्या. 10 जणांना धडक मारेली शंकरा, धडक मारेली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा इंद्र चंद्राची दरारा, इंद्र चंद्राची दरारा लाविला जेने, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन. धडक मारेली शंकरा, धडक मारेली शंकरा, धडक मारेली शंकरा, धडक मारेली शंकरा. तेरा इंद्र चंद्राची दरारा लाविला येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ याचं नाव आहे सुख. 2, 2.5, 3 तास सगळं विसरणे, याचं नाव काय? सुख. नाथबाबांनी काम आणि क्रोधाला येडक्या म्हटलं. येडक्या, येडक्या म्हणजे कोण? म्हशीचं पोरग का बकरीचं का गाईचं? आहे का नाही? हुशार पोर आहेत. येडक्याचं काम काय? दिसल त्याला धडक मारणे. तसा काम काय करतंय? जे कामाच्या बाध्यामध्ये, कामाच्या वाटेत आला त्याला बाधा करते. धडक मारेली शंकरा, ब्रह्म्याचा केला मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला येणे. 10 जणांची यादी आहे. 10 जणांना बाधा केली, कुणीच याच्या तावडीतून वाचलं नाही. म्हणून हे चांगलं नाही. अशा कामाची आणि क्रोधानं चांगल्या चांगल्याचं वाईट झालं, अशा क्रोधाची महाराज म्हणले तुम्हाला बाधा होणार नाही. पण या दोघांची ओळख देताना महाराजांनी एक शब्द वापरला दोघांच्या मधात, काम दुर्जनाची क्रोधा. दुर्जन शब्द वापरला. काम आणि क्रोध दुर्जन आहेत महाराज म्हणतात. अशाच्या संगतीत राहू नका. लक्षात घ्या, दुर्जनाच्या संगतीत कधीच राहू नये. आज 50% माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला कारण काय असेल तर संगत. मनुष्य जसा ज्याच्या संगतीत राहतो तसं तसं त्याचं आयुष्य घडतं. कितीही मनुष्य मोठा असू द्या, कितीही सूर असू द्या, दुर्जनाच्या संगतीत आला की माणूस संपलाच म्हणून समजा. कर्ण किती रथी होता, कर्णासारखा सूर, पण संपला कारण संगत.
दुर्जनाच्या संगतीत. बरं ज्यांच्या संगतीत गेला ते किती? 100 भाऊ होते ना. असे मेले नावाला उरले नाही. दुर्जन नावाला सुद्धा शिल्लक राहत नाही. तुम्ही कुठंतरी फिरता फिरता एखाद्या पांटफ्रीला नाव पाहिलं का? दुर्योधन पांटफ्री पाहिलं का? पण संत महात्म्याची नाव धाब्याला सुद्धा आहेत. बाबा का धाबा. रेणुका नगरीच्या अलीकडे एक धाबा झाला बघा, ऐकून नवीन प्लॉटिंग जवळ. तिथं नाव आहे बाबा. धाब्याला नाव. मला सांगायचं तात्पर्य, चांगल्याच्या संगतीत राहाल तर तुमचं नाव कुठेही राहील, पण वाईटाच्या संगतीत राहाल तर नाव सुद्धा शिल्लक नाही. कितीही मोठा मनुष्य असू द्या. हिरा पाहिला ना, हिरा 350-400 तापमानापर्यंत त्याला हे करा, उष्णता द्या, इतळत नाही. आयरनीवर ठेवा, वरून घानानं मारा तरी फुटत नाही. एवढा मजबूत हिरा. पण महाराज म्हणले तो सुद्धा फुटे ना. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगाला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगाला, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा. हिरा तो भंगाला, कुसंगे नाडीला साधू जैसा. हिरा तो भंगेला, कुसंगे नाडीला साधू जैसा, साधू जैसा, साधू जैसा, जैसा. वाह. ढेकुणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. ढेकणाच्या संगतीत असे समाजात अनेक ढेकणं आहेत. ढेकणं, त्या ढेकणानं चांगले चांगले हिरे काय केले? संपवले. ये एकदाच्यान काय झाले? हे शब्द आहेत ना. ये एकदाच्यान काय होत नाही. लक्षात घ्या, संगत चांगल्याची. जशी संगत तसं माणसाचं आयुष्य. तांदळानं संगत केली डाळीची, तांदळानं संगत केली डाळीची, कुकरमध्ये शिजून गेला, उपयोग झाला नाही. त्याच तांदळानं संगत केली गंधाची, भगवंताच्या मस्तकावर गेला. मस्तकावर संगत. मनमोनी शांती धरा, मनमोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा, मनमोनी शांती धरा, शांती धरा. उतराल पहिला तीरा, उतराल पहिला तीरा, मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. उतराल पहिलं तिरा, उतराल पहिलं तिरा, मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. मनवनी शांती धरा. फायदा? उतरालं पहिलं तिरा. पहिलं तिराला जायचं म्हणजे काळाला जिंकायचं. तुकोबरा तेच अर्थ सांगतात त्या ठिकाणी. शांती खडग हाते. ज्याच्यामध्ये शांती असेल ना, हे शांती हे शस्त्र आहे, आणि ज्यांच्या हातामध्ये हे शस्त्र असेल त्याचा काळावर विजय होतो. काळाला आपल्यासमोर पाहिजे तसं नाचवतात. काळाशी ते नागभीती. किती शांत, किती शांत असा मनुष्य. राग नाहीच आणि राग नसावा. शांत राहण्याचा फायदा. शांतिरूपे नोहे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. कुणाचं वाईटच होणार नाही. होईल का? नाही. किती शांत मनुष्य. नाथ महाराजांसारखं.
नाथ महाराजाला पदवी देऊन टाकली. कोणती? शांती ब्रह्म. कुणा दिली? मुक्त विद्यापीठानं. आजकाल मुक्त विद्यापीठ नुसत्या पदव्या वाटायली. ज्यांना परीक्षा दिली तो पास. पदवी दिली अमर. तुकोबारायांना दिली जगद्गुरु, ज्ञानोबारायांना दिली माऊली. आमच्या पदव्या स्वयंघोषित. राग येऊ देऊ नका पण सांगतो. माझ्यासारखे 10-5 कीर्तन केले की पत्रिकाव नाव कीर्तन केसरी. थोडा मृदंग वाजवला की मृदंग महामेरू. मेरू नाही हो, महामेरू. पदव्या. कारण तारीख घेतानीच फोन येते, महाराज तुमच्या नावाच्या अगोदर काय टाकायचं. 2-4 साली म्हणले की गायनाचार्य. आपल्या पदव्या स्वयंघोषित आपण लिहिलेल्या. माझ्या माऊली ज्ञानोबारायांना तुकोबारायांना पदव्या होत्या देवमान्य. आज भावित काल होत्या, आज आहेत, उद्याही राहणार आहेत. किती संत नाथबाबा. पण नाथबाबाला राग येत नव्हता. त्या काळात काय केलं, काही टवळखोर लोकांनी नाथबाबाला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि एक रोजदार लावला. रोजदाराला त्या काळातला 300 रुपये रोज, आजचा 50,000. आणि काम एकच सांगितलं, असं काही कर म्हणलं की तू नाथबाबाला राग आला पाहिजे. त्यानं सकाळी सकाळी नाथबाबा गंगेकडे जाताना पाहिले आणि नाथबाबा स्नान करून गोदामाईचं आले की त्यानं नाथबाबाच्या अंगावर पान खाऊन थुंकावं. परत नाथबाबानं गंगेत जावं, स्नान करावं, परत यावं, परत त्यानं थुंकावं. ही दिनचर्या चालतच राहिली. कोणी म्हणतं 108 वेळा, कोणी म्हणतं दिवसभर. पण मी म्हणेल त्या यौवनाला कंटाळा येईपर्यंत त्यानं कृत्य केलं. कंटाळला शेवटी आणि नाथबाबांचे पाय धरले, सांगितले बाबा माफ करा, तुम्ही साधे नाही साधे. पळून गेला पहिला रोजदार. नाथबाबाला राग आला नाही, उलट नाथबाबांनी त्याचा उद्धार केला, प्रसाद देऊन मुक्त केला. लोक म्हणले पहिल्याला काम जमलं नाही, रोजदार बदला म्हणले. दुसऱ्या दिवशी दुसरा लावला. जाय म्हणले नाथबाबाला राग येईल असं काहीतरी केलं, 500 रुपये रोजदारी वाढवली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रोजदारानं काय केलं, संधी पाहिली. नाथबाबा घरामध्ये पूजा करायलेत आणि पूजा चालू असताना हा पळत पळत आला. जसा आला तसा देव घरात. याला वाटलं नाथबाबाला राग येईल, चपला बुटा सहित आल्यावर. नाथबाबानं त्याच्याकडे पाहिलं. नाथबाबा म्हणतात, गोविंदा तुला किती देव आवडतो रे. देवाच्या आवडीमुळं तू एवढ्या घाईघाईनं आला, तुला चप्पल काढायची पण लक्ष नाही. त्या गोविंदानं चप्पल हे काढली नाही, पाया पडला नाही, तसाच पळून गेला. राग आला. लोक म्हणले 3रा रोजदार लावा, यालाही काम जमलं नाही. 3ऱ्या रोजदारानं वेगळी युक्ती केली. नाथबाबांच्या पत्नी आमच्या गिरिजामाय अंगणामध्ये झाडून काढायला. झाडून आजही आमच्या खेड्यातल्या माता भगिनी झाडताना अशा वाकून झाडतात. हात झाडू लहान असते. आम्ही शहरात राहिलो तर तिकडे मोठ्याले झाडू निघले बघा, उभ्यानच. गिरिजामाय अशा झाडू वाकून काढायला. आणि गिरिजामाय वाकलेल्या असताना 3ऱ्या रोजदाराने ही संधी पाहिली. पळत पळत आला आणि गिरिजामाईच्या पाठीवर बसला. पाटकुळीवर पाटकुळीवर बसलेलं नाथबाबांनी पाहिलं. नाथबाबा म्हणतात, ए गिरिजा, अगं बघ 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 म्हणले तुझ्या पाठीवर, तुझ्या पाटकुळीवर आपला हरिपंडित बसलाय. तुझं लेकरू पडल, लेकरू. धर 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 त्याला. त्या 3ऱ्या रोजदाराने जे पाटकुळीने उडी मारली, जे गेला इथं अजून आला नाही. नाथबाबाला रागच आला नाही. शांती खडग हाती. तुकोबारायला काठीनं मारलं मंबाजीनं. त्याच मंबाजीचा शेवटी उद्धार. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. शेण त्याच समाजाकरिता ज्ञानोबारायने किती शांत ज्ञानोबाराय. किंबहुना सर्व सुखी प्रार्थना त्यांच्यासाठी. रागच नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, काळाला जिंकलं. काळा सीते नागविती. नागविती या शब्दाचा अर्थ नाचवतात. अधिकारात काळ ज्यांचे आहे. लक्षात घ्या कसं नाचवलं नाथबाबांनी पा काळाला. काळ म्हणजे मृत्यू. म्हणजे मृत्यू ज्यांच्या हातात आहे, जेव्हा इच्छा तेव्हाच जातात. मारोतराव महाराजांनी सांगून देह सोडला. मोतीराम महाराजांनी सांगून सोडला. आपला आहे का हातात? काळ हातात असतो. काळ. नाथबाबाला सुरुवातीला काळानं नेलं बघा. आणि नाथबाबा जेव्हा तिरडीवर जे लोक न्यायलेत ना, नाथबाबा गेल्यावर तर भाऊकीतल्या लोकांना गर्व झाला. पहा म्हणले, आयुष्यभर नाथबाबानं परमार्थ केला, शेवटी आपल्या भाऊकीशिवाय धकलं का म्हणले. नाथबाबानं ऐकले शब्द.
नाथबाबा तिरडीवरच उठून बसली. नका बाबा तुम्हाला त्रास. वापस आले. वापस दुसऱ्यांदा नाथबाबा गेले आणि दुसऱ्यांदा नाथबाबा गेल्यानंतर भावकीतल्या बायांना काय शब्द ऐकले नाथबाबांनी. मागे चालणाऱ्या बाया बडबड करायला लागल्या आणि एक बाई म्हणली, बघ न ग, या नाथानं आयुष्यभर परमार्थ केला आणि माझ्या पोरीच्या सोयरिकीच्या टायमाला गेला बघ ना. नाथबाबा परत उठून बसले, करतो ह्या पोरीची सोयरीक. दोनदा काळाला वापस. तिसऱ्यांदा नाथबाबा म्हणले, आता कोणाला त्रास नको. तिसऱ्यांदा नाथबाबानं जलसमाधी घेतली गोदामाईत. माझ्या माऊली ज्ञानोबारायनं घेतली संजीवन समाधी. संजीवन म्हणजे आजही जिवंत. आणि नाथबाबांनी घेतली जलसमाधी. लोक म्हणतात कालचा 725वा सोहळा झाला माऊलींचा. लोक म्हणजे 725 वर्ष कसे जिवंत राहतील. चांगदेव बाबाचं आयुष्य किती? 1400 वर्ष. 1400 वर्ष आयुष्य असलेले चांगदेव महाराज ज्ञानोबारायंदी भावंडांना शरण येतात. मग ते ज्ञानोबाराय 725 वर्ष राहू शकत नाहीत का? लक्षात घ्या. काळाशी ज्ञानोबारायनं सुद्धा काळाला 3दा वापस. ज्ञानोबारायंना 16व्या वर्षी काळ न्यायला आला. 16व्या. निवृत्ती दादानं पाहिलं. निवृत्ती दादानं 2 बोट केले. काळाला वाटलं 2 वर्षच म्हटले कानू. काळ परत गेला 2 वर्षानं आला. परत काळ आलेला सोपान दादानं पाहिला. सोपान दादानं 2 बोट केले. काळ परत 2 वर्ष गेला. काळ तिसऱ्यांदा आला. तिसऱ्यांदा आल्या मुक्ताबाईनं 2 बोट केले. काळ पळत गेला. तिघांचे 2 2 2 किती झाले? 6. अगोदर 16व्या वर्षी आलता. 16 आणि 6 22. माऊलींचं समाधीचं वय 21 वर्षे 3 महिने 5 दिवस म्हणजे 22व्या वर्षी समाधी. काळाला नागवलं. तिसऱ्यांदा गेल्यानंतर 4थ्यांदा काळ आला आणि मुक्ताबाईनं पाहिला आणि मुक्ताबाई काळ रागवल्या. रागवलेली मुक्ताबाई त्या काळाला म्हणाली, ए काळ तोंड्या, अरे आम्ही भावंड 2 बोट करत होतो म्हणजे 2 वर्ष नाही रे. 2 याचा अर्थ आहे, एक म्हणजे सूर्य आणि दुसरा म्हणजे चंद्र. आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत माझ्या दादाला कोणी नेऊच शकत नाही. काळा सीते नागविती. तुकोबरायनं सुद्धा काळाला नागवलं. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबतसे. तुकाराम 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 नाम घेता कापियाम नाम घेता कापियाम नाम घेता कापियाम नाम घेता कापियाम धन्य तुझो पास मरेल धन्य तुझो पास मरेल धन्य तुझो पास मरेल केला पुरुषार्थ तुकोबरायांचं नाव ऐकल्याबरोबर काळ पळत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. याकरिता नाथबाबा म्हणतात शांत राहा. तुकोबराय म्हणतात शांत राहा. शांती खडगा हाती काळाशी ते नागविती. आणि काळ ज्यांच्या अधीन होतो ना ते असतात संत. आणि अशा संत महात्म्यांचा भगवान पांडुरंग परमात्मा सखा होतो शेवटचं चरण.
अनंता ऐसा पांडुरंगा माय बापा विठ्ठला ऐसा ऐसा अनंता ऐसा पायलिया झनकार मोहे पायलिया झनकार मोहे पायलिया झनकार जनन जनन झनकार जनन जनन झनकार ओ जनन जनन झनकार पायलिया 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 झनकार 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 ऐसा अनंता सरिखा
तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. शेवटी तुकोबराय म्हणतात, ज्यांनी काळावर विजय मिळवला असे जे संत असतात त्या संतांचा दाता जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो सखा होतो. आणि एकदा तो सखा झाला की काही टेन्शनच नाही. कुणाचा सखा झाला? अर्जुनाचा. अर्जुनाचा भगवंत सखा झाला, अर्जुनाचं टेन्शनच संपलं. लक्षात घ्या, देव सखा झाला ना कुणाची गरज नाही. देव सखा जरी अवघे जग कृपा करी. सगळं जग तुमच्या आपोआप कृपा करतं, पण त्यानं जवळ धरावं. आणि त्यानं जर जवळ धरावं असं वाटत असलं तर पुन्हा खाली जा, करावे कीर्तन, त्याचं कीर्तन करा. असा सरळ सोपा अभंगाचा अर्थ मी या घडीनुसार चाललो. 11:05 झालेत. असो, आता त्याच देवाचं एकदा गुण गाऊ आपण, त्या देवाचं भजन करू. विठोबा रखुमाई. भजन करा. विठोबा रखुमाई.